तर मित्र हो, आपण आत्तापर्यंत 2-3 चॅप्टरचा अभ्यास केला. सुरुवातीला जी ऐतिहासिक पार्श्वभूमी होती ती पण समजून घेतली. तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मागचे व्हिडिओ पाहून घ्या. खूप इम्पॉर्टंट असं राज्यसेवा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आपण हे लेक्चर्स घेत आहोत. मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की आपले मागचे सर्व व्हिडिओज पाहून घ्या. त्यानंतर इथून पुढे आपण पूर्ण पार्ट कवर करण्याचा प्रयत्न करू प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. आत्ता 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत प्रिलिम्ससाठी आणि त्यासाठी नेमकं कोणत्या भागावर फोकस करायचा आणि कोणता रिव्हिजनला पार्ट वाचायचा तेवढा मी सांगत आहे. तेवढंच तुम्ही करा. बस पॉलिटीला तुमचे मार्क्स येऊन जातील. तर आपण आता सुरुवात करूया. एकदम नवीन फ्रेश मूडनं आपण नवीन चॅप्टरची सुरुवात करूया. त्या चॅप्टरचं नाव आहे प्रिॲम्बल सरनामा. खरं तर प्रिॲम्बल सरनामा हा भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला आहे आणि आपण शाळेतील पुस्तकांपासूनच प्रिॲम्बल वाचत असतो. म्हणजे पुस्तकाच्या पहिल्या पेजवरच प्रिॲम्बल असतं. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, हे जे काही वाक्य आहे ते प्रिॲम्बल आहे. हे लक्षात घ्या सुरुवातीला. प्रिॲम्बल आपल्याला याच्यावर 1 ते 2 प्रश्न 100% असतात. राज्यसेवा असो, कंबाईन असो, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, इकडं सरळ सेवा भरतीच्या तलाठी असेल, हे असेल, बाकीच्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी हे प्रश्न विचारलेला असतो एखाद्या ह्यावर. त्यामुळं एवढा सोपा चॅप्टर आपण परीक्षेला सोडून द्यायचा नाही. ह्या चॅप्टरवरचा एखादा मार्क घेऊनच जायचा. त्यामुळं हा चॅप्टर व्यवस्थित मी सांगेल तेवढंच करा, तुमचं काम होऊन जाईल. मग तर आपण चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. मूळ हा जो चॅप्टर आहे सरनामा, त्याची जी संकल्पना होती ती अमेरिकेकडून घेण्यात आली. आपण अमेरिकेच्या घटनेमध्ये पण हा चॅप्टर समावेश होता सरनामा सुरुवातीला. त्यामुळं भारतामध्ये पण भारताच्या राज्यघटनेला सरनामा असावा अशी एक संकल्पना होती आणि त्यानुसारच पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक प्रस्ताव मांडला. त्याला उद्दिष्टांचा ठराव असे म्हणतात, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. 13 डिसेंबर 1946ला मांडलं. तर मागे काय झालं होतं, राज्यसेवा फ्री 2019ला प्रश्न आला होता की तिथं तारीख बदल केली होती बघा. 13 डिसेंबरच्या ऐवजी 11 डिसेंबर 1946 केलं होतं. तर ते चुकीचं आहे. 13 डिसेंबर 1946. आयोग असं खेळतं तारखांवर, ते तारीख लक्षात ठेवायची. संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947ला तो ठराव मंजूर करण्यात आला आणि तोच उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच आजचा आपल्या राज्यघटनेत असणारा सरनामा किंवा प्रिॲम्बल होय. एवढं वाक्य त्यासाठी लक्षात ठेवायचं. मग पुढे काय तर ठरावात जे काही शब्द होते 3, सॉव्हरेन, इंडिपेंडंट, रिपब्लिक, ह्याच्याऐवजी इकडं सरनाम्यामध्ये सॉव्हरेन, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक असं, म्हणजे इंडिपेंडंटच्या जागी डेमोक्रॅटिक शब्द टाकण्यात आला. म्हणजे हा पण प्रश्न विचारला होता मागे की नेमका काय ठरावात हा शब्द होता आणि सरनाम्यामध्ये असा बदल केला आहे. ठीक आहे. तर हे लक्षात येऊन जाईल तुमच्या. मग आता राज्यसेवेला एखाद्या वेळेस प्रश्न आला होता, कंबाईन 2016-17च्या दरम्यान काहीतरी प्रश्न आलेला होता STIच्या वगैरे फ्रीला, की आर्थिक न्याय कोणकोणत्या ह्याच्यातून समोर येतं. तर आपल्या घटनेमध्ये हे प्रिॲम्बलमध्ये म्हटलं आहे का नाही, आर्थिक न्याय वगैरे मिळवून देणं, दर्जा, संधी असं. तर आर्थिक न्याय DPSP आणि प्रिॲम्बल ह्या दोन्हीमधून मिळतो आपल्याला. हा प्रश्न आलेला आहे बऱ्याचदा. आर्थिक न्याय हा प्रिॲम्बल प्लस DPSP यामधून मिळतो. त्यानंतर प्रस्ताविका कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही आणि ती त्यावर प्रतिबंध आणत नाही. म्हणजे असं त्याला सोर्स पण म्हणता येत नाही कायदेमंडळाचं, की प्रस्ताविका म्हणजे पूर्ण कायदेमंडळासाठी काही जमल तसं करू शकतं असं नाही, असं एखाद्या ठिकाणी कुठेतरी म्हणलेलं आहे. त्यानंतर प्रिॲम्बल इज नॉट जस्टिसिएबल, म्हणजे तरतुदी न्यायालयाद्वारा लागू करता येत नाहीत. म्हणजे प्रिॲम्बलमध्ये जे काही म्हटले ते तुम्ही असं डायरेक्टली म्हणू शकत नाही की मला हे कोर्टकडून देच आत्ताच, मला आर्थिक संधी समानता नाही देच, कोर्टला जाऊन म्हणू शकत नाही. म्हणजे प्रिॲम्बल ही फक्त एक फॉर्मॅट असा असावा म्हणून टाकलेली आहे, त्यामुळे तुम्ही ती मागणी करू शकत नाही. मग राहिला मुद्दा पुढचा. तर आपल्या इथं 42वी घटनादुरुस्ती 1976 झाली बघा. मग त्या 42वी घटनादुरुस्ती 1976ला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. का म्हणतात बरं मिनी कॉन्स्टिट्यूशन? जेवढे काही बदल केले तेवढे 42व्या घटनादुरुस्तीने केलेत भारतीय राज्यघटनेत आत्तापर्यंत. 1976च्या इंदिरा गांधींचं सरकार होतं की नाही, त्या काळात झाले आहेत सगळ्या बदल. त्याच्यामध्ये काय केलं तर प्रिॲम्बलमध्ये पण बदल केला. सरनाम्यामध्ये काय टाकलं, तिथं 3 शब्द टाकले, सोशॅलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. हे 3 शब्द तिथं 42व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आले. हा प्रश्न विचारू शकतात मी तुम्हाला. मग घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत कोण आहे तर भारतीय जनता आहे. म्हणता येत की नाही सुरुवातीला, नेमका सोर्स कोण आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, त्याच्यामुळे भारतीय जनता ही त्याचा स्रोत आहे खरा, हे सांगितले घटनेमध्ये. मग घटनेची स्वीकृती कधी झाली तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.
आणि घटनेचा अंमल कधीपासून चालू झाला? 26 जानेवारी 1950 पासून. मग समानता इक्वॅलिटी कशी असते, जी आता सरनाम्यामध्ये दाखवलं इक्वॅलिटी नाही, ती इक्वॅलिटी काय असते? 3 प्रकारची इक्वॅलिटी असते. एकतर नागरी इक्वॅलिटी, त्यानंतर राजकीय इक्वॅलिटी आणि आर्थिक इक्वॅलिटी. मग जी समानता आहे, नागरी समानता कधी म्हणायची? आर्टिकल 14 ते 18 हे नागरी समानतेशी संबंधित कलमे आहेत. त्यानंतर आर्टिकल 325 ते 326 हे राजकीय समानतेची, म्हणजे आपल्याला ते मतदानाचा अधिकार वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या राजकीय समानतेमध्ये येतात. आणि आर्थिक समानता आर्टिकल 39 नुसार दिलेली आहे आपल्याला. DPSP आहे ते थोडक्यात. तर मग एक खटला होता नकारा व्हर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर त्या खटल्यामध्ये काय झालं, भारतीय समाजवादी पलटू मार्क्सवाद प्लस गांधीवाद यांचं मिश्रण आहे असं म्हणतात तो नकारा व्हर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेटमेंट. आणि त्याच्यामध्ये तो गांधीवादाकडे अधिक झुकलेला आहे असं पण सांगतं नकारा व्हर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एक खटला होता. असे खटले वगैरे मेन्सला इकडं तिकडं विचारतात, लक्षात ठेवायचं. मग KM मुन्शी काय म्हणतात, सरनाम्याला काही आता लोकांनी वैशिष्ट्य दिलेली आहेत. म्हणजे एक नाव द्यायचं त्यांना, काहीतरी स्टेटमेंट करून जायचं एखाद्या गोष्टीवर. तसं एक स्टेटमेंट करून गेले कोणी, KM मुन्शी यांनी. ते म्हणताय राजकीय कुंडली आहे, सार्वभौम लोकशाही गणराज्याचा हॉरोस्कोप आहे म्हणतात. हे वाक्य लक्षात ठेवा. राजकीय कुंडली, सार्वभौम लोकशाही गणराज्याचा हॉरोस्कोप, KM मुन्शी म्हणतात. मग पुढे कोण बोलते, तर पंडित ठाकूरदास भार्गव हे काय म्हणतात, हा मौल्यवान भाग आहे म्हणतात. त्यानंतर आत्मा, चावी, यार्स्टिक आणि उत्कृष्ट गद्यकाव्य आहे हे विचारले. एखादा पंडित आहे, त्यांचं नावच आहे पंडित ठाकूरदास भार्गव. पंडित काय म्हणणार आहे, हे कवी बिवी असे मोठे लोक पंडित होते की नाही, महाकाव्य गद्यकाव्य पंडित लोकांच्या असायचे. तसं ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं, पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्याला उत्कृष्ट गद्यकाव्य म्हटलंय, बस एवढाच सोपा. त्याच्यानंतर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर काय म्हणतात, थॉट ऑर ड्रीम्ड सो लॉंग, म्हणजे जे काही आम्ही स्वप्न पाहिलं होतं ते झाले असं म्हणतात सरनाम्याला. त्याच्यानंतर नाना पालखीवालांनी त्याला आयडेंटिटी कार्ड म्हणले सरनाम्याला, भारतीय राज्यघटनेचा आयडेंटिटी कार्ड काय, सरनामा. मग त्यानंतर MU पायली म्हणतात सर्वोत्तम मसुदा आहे हा, MU पायली. त्यानंतर JB कृपलानी अचंबित करणारी तत्त्वे म्हणतात. कृपलानी काय म्हणतात, हे सर्व सरनाम्याची तत्त्वे जी आहेत ती अचंबित करणारी आहेत, एकदम आश्चर्यकारक आहेत थोडक्यात. मग आता मागे एक प्रश्न आला होता राज्यसेवा प्री 2018ला, की काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत, काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाहीत. तर त्यावरून समजून जायचं आपण की हे स्टेटमेंटवरून तुम्हाला बरंच लक्षात आलं असेल. आता 2 लोकशाही प्रकारचे देश आहेत बघा आपल्याकडे, एक ब्रिटिश आहे आणि भारत आहे. तर ब्रिटिशांचं कसं आहे, तो जो देश आहे इंग्लंडमध्ये काय तिथे लोकशाही आहे पण तो प्रजासत्ताक नाही, आणि आपल्याकडं प्रजासत्ताक आहे. म्हणजे तिथं राजा हा अधिकाराचा स्रोत आहे, तर आपल्याकडं राजा हा अधिकाराचा स्रोत नाही. म्हणजे कसं तिथं आणखीन ते चालू आहे पद्धत राजाची. आपल्याकडं जनतेनं निवडून दिलेला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट तोच राज्याचा प्रमुख मानला जातो, म्हणजे राष्ट्रपती. तिकडं वंशावळीनुसार चालू आलेला राजा हा प्रमुख तिथला समजला जातो. त्यामुळं काही लोकशाहीवादी देश जसे की इंग्लंडसारखे, ब्रिटनसारखे हे आहेत प्रजासत्ताक आहेत. तर काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाहीत. भारतासारखे प्रजासत्ताक आहेत, बाकी प्रजासत्ताक नाहीत. हे वाक्य बरोबर आहे. मग अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हटलं, अर्नेस्ट बार्कर यांनी कीनोट म्हटलं. आपल्या सरनाम्याला जो म्हटलं ना, त्यांनी कीनोट असं उल्लेख केला आहे. मग न्यायमूर्ती सिकरी म्हणतात की अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे सरनामा म्हणजे. मग बेरोबर युनियन खटल्यामध्ये पण सरनाम्यावर एक स्टेटमेंट झालेलं आहे. तर घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली आहे म्हणतात सरनामा म्हणजे घटनाकर्त्यांची जे मन ओळखायचे, काय म्हणायचं होतं त्यांना पूर्ण घटनेमध्ये, ते एका पेजवरून चॅप्टरवरून आम्हाला समजते असं बेरोबर युनियन खटला म्हणते 1960चा. मग पुढे काय, तर आता हा परीक्षेत बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. 3 केस लॉज आहेत. मग कोण म्हणतं घटनेचा भाग आहे, कोण म्हणतं घटनेचा भाग नाही. तर बेरोबर युनियन खटला काय म्हणतो 1960चा, सरनामा हा घटनेचा भाग नाही म्हणतो. केशवानंद भारती खटला काय म्हणतो, हा भाग आहे म्हणतो. आणि LIC ऑफ इंडिया 1995 काय म्हणतो, हा घटनेचा भाग आहे आणि अत्यंत मूलभूत भाग आहे म्हणतो घटनेचा. हे 3 वाक्य लक्षात ठेवा. कोण भाग आहे म्हणलं, कोण भाग नाही म्हटलं, आणि कोण भाग आहे म्हटलं. म्हणजे सुरुवातीला भाग नाही कोण म्हटलं, पहिल्यांदा भाग नाही म्हटलं, नंतर भाग आहेच म्हणत गेले. एवढं लक्षात ठेवा, मग तुम्हाला उत्तर येऊन जाईल. LIC ऑफ इंडिया 1995चा खटला होता, त्याच्यामध्ये पण भाग आहे असा पुन्हा उल्लेख केला सुप्रीम कोर्टाने.
मग आर्टिकल 368 अंतर्गत प्रिॲम्बलमध्ये घटना दुरुस्ती करता येते असं केशवानंद भारती केसमध्ये म्हटलं. तुम्ही घटनेमध्ये तर दुरुस्ती करू शकता, प्रिॲम्बलमध्ये पण करू शकता, फक्त बेसिक स्ट्रक्चरला हात नका लावू. केशवानंद भारतीचं ते नियमच आहे, बेसिक स्ट्रक्चरला हात लावायचा नाही. मग पुढे काय होईल, प्रिॲम्बल काय झालं, सर्वात शेवटी अधिनियमित झालं. नंतर घटनाकारांनी भाग असल्याचे मानले, ठराव करून हा भाग असल्याचं घटनाकर्त्यांनी मानलं होतं, घटनेचा भाग असल्याचं. के.टी. शहांनी सुचवलं होतं की धर्मनिरपेक्ष समाजवादी भारतीय संघासाठी विशेषण असं वापरावं म्हणून तुम्ही, धर्मनिरपेक्ष समाजवादी. म्हणजे नंतर आपण 42च्या घटना दुरुस्तीनुसार टाकलं होतं बघा, ते तसं आहे. मग डॉक्टर बी आर आंबेडकर काय म्हणतात, स्वातंत्र्य समतेपासून वेगळे किंवा अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही, स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही, असे स्टेटमेंट असतात. स्टेटमेंट ओझर ते लक्षात ठेवून द्यायचे, असं ह्यांना असं म्हटलं तसं म्हटलं, हे स्टेटमेंट आहे. प्रिॲम्बल आणि DPSP मधून आर्थिक न्याय व्यक्त होतो, आता आपण सुरुवातीलाच बघितलं होतं, हा प्रश्न आलेला आहे 2014-15च्या काळात. मग कालांतराने इंटिग्रिटी ॲड झाले आणि युनिटी पूर्वीच होते. अगोदर घटनेमध्ये तर युनिटी होतंच, त्याच्यानंतर इंटिग्रिटी हा शब्द ॲड केला. इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता, युनिटी म्हणजे एकता. युनिटी आधीच होतं, एकता इंटिग्रिटी नंतर ॲड करण्यात आलं. प्रश्न आला होता की कालांतराने कोणकोणत्या गोष्टी भारतीय घटनेत ॲड करण्यात आल्या, पर्याय दिलं होतं एकता आणि एकात्मता. तिथं लक्षात घ्यायचं, एकता अगोदरच होतं त्यामुळं जिथं एकात्मता म्हणलं ती एकात्मताच ॲड करण्यात आलेली होती. मग पुढे काय, तर न्याय संकल्पनेचा अग्रक्रम आहे प्रस्तावनेत. न्याय सुरुवातीला आहे की नाही, तसं न्याय. तर न्यायालयामार्फत तरतुदी अंमलात आणता येणार नाहीत, आपण म्हणलं नॉट जस्टिशिएबल. त्यानंतर द माइंड ऑफ मेकर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन रिफ्लेक्टेड इन प्रिॲम्बल, म्हणजे ते आपण वर पाहिलंच. म्हणजे ह्याचं जे हे आहे, मन आहे, त्यांना जे काय म्हणायचं होतं घटनाकर्त्यांना, ते प्रिॲम्बलमध्ये दाखवले त्यांनी पूर्ण घटनेमध्ये. तर आता क्रम कसा लक्षात ठेवायचा त्यातला परीक्षेला येण्यासाठी, तर सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, डिग्निटी, युनिटी, इंटिग्रिटी, फ्रॅटर्निटी, ह्याच्यावर क्रमावर पण प्रश्न आलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे क्रम असे असतात. तर मित्रांनो, प्रिॲम्बल हा चॅप्टर आपण इथं संपवलेला आहे. प्रिॲम्बल चॅप्टरच्या ह्या काही शॉर्ट नोट्स होत्या आणि यामधून तुम्हाला बऱ्यापैकी कळून गेलं असेल. जरी एखादा शब्द तुम्हाला अवघड वाटला किंवा काय, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण लगेच त्याचं क्लिअरमध्ये सांगून टाकू तुम्हाला. तर धन्यवाद. असंच सपोर्ट करा, आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, आपण असेच व्हिडिओज बनवत जाऊ. थँक्यू, ऑल दी बेस्ट.